Hello class, in last lecture we are done with the Arrhenius theory and Bronsted-Lowry theory, and today we are going to deal with the Lewis theory, amphoteric nature of water, ionization of acid and bases, dissociation constant of weak acid and weak bases, and Ostwald dilution law. So first we start with the Lewis theory of acid and bases. Lewis theory in 1923, the Lewis theory was discovered by G.N. Lewis, which is American chemist. यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की ज्या दोन थिअरी आपल्या अरेनियस थिअरी आणि लॉरी-बॉन्स्टन थिअरी ह्या ज्या फेल झाल्या आहेत त्यांच्यामुळे आपल्याला ही नवीन थिअरी शिकायला मिळालेली आहे. यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की ॲसिड कसा असू शकतो आणि बेस कसा असू शकतो. तर ॲसिड म्हणजे according to the Lewis theory, acid is any species that accept a share in an electron pair is called as Lewis acid. यामध्ये काय असतं की ॲसिड म्हणजे काय, इलेक्ट्रॉन जो ॲक्सेप्ट करेल त्याला आपण काय म्हणणार, ॲसिड म्हणणार. म्हणजे ॲक्सेप्टर ऑफ इलेक्ट्रॉन. म्हणजे जर आपण असं आपल्या कॉमन लँग्वेजमध्ये म्हटलं तर ॲसिड काय आहे, गरीब आहे जो की इलेक्ट्रॉन पेअर फक्त ॲक्सेप्ट करू शकतो. ठीक आहे. आणि बेस याच्या अकॉर्डिंग टू द लेविस थिअरी, बेस म्हणजे काय, एनी स्पेसिस दॅट डोनेट अ शेअर इन ॲन इलेक्ट्रॉन पेअर इज कॉल्ड ॲज लेविस बेस. यामध्ये काय असतं की इलेक्ट्रॉन बेस काय, इलेक्ट्रॉन डोनर आहे म्हणजे डोनर ऑफ इलेक्ट्रॉन. तो काय आहे की यामध्ये आपण म्हणू की बेस आहे, रिच आहे जो इलेक्ट्रॉन डोनेट करतो, आणि ॲसिड काय, पुअर आहे जो इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतो. फॉर एक्झाम्पल यामध्ये बघा, जेव्हा आपण NH3 कन्सिडर केला तर NH जवळ किती 5 इलेक्ट्रॉन्स आहे. तर जेव्हा नायट्रोजन हा H सोबत 3 इलेक्ट्रॉन शेअर करून बॉन्ड फॉर्म करतो तेव्हा त्याच्याकडे 2 इलेक्ट्रॉन पेअर बॅलन्स असतात. हे 2 इलेक्ट्रॉन पेअर बॅलन्स असल्यामुळे तो काय करणार, हे 2 इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करणार H सोबत आणि बॉन्ड फॉर्म करून कंपाऊंड फॉर्म करणार. ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा दोन इलेक्ट्रॉन पेअर हे डोनेट केल्यामुळे हा काय डोनेट करत आहे म्हणून तो काय झाला, बेस झाला. आणि Hने काय केला, ॲक्सेप्ट केला म्हणून तो काय झाला, ॲसिड झाला. सो नेक्स्ट एक्झाम्पल घेतलं, यामध्ये BF3 घेतलं आहे आणि BF3 कशाशी रिॲक्ट करत आहे, अमोनियाशी करत आहे, NH3शी करत आहे. तर BF3 जवळ फक्त 6 इलेक्ट्रॉन आहे, त्याचं ऑक्टेट कंप्लीट नाही आहे. तर त्याला ऑक्टेट कंप्लीट करायसाठी तो काय करणार, 2 इलेक्ट्रॉन घेणार. आणि 2 इलेक्ट्रॉन घ्यायसाठी त्यांनी कशाची हेल्प केली आहे, NH3ची हेल्प घेतलेली आहे. काय केलं त्यांनी की हे जो 2 इलेक्ट्रॉन आहे हे डोनेट केले NH3नी कोणाला, BF3ला, आणि हे दोघं कंबाईन झाले आणि एक कंपाऊंड फॉर्म केलं कोऑर्डिनेशन कंपाऊंडनी. ठीक आहे. यामध्ये काय केलं की NH3नी इलेक्ट्रॉन पेअर डोनेट केला आणि BF3ला इलेक्ट्रॉन पेअर ॲक्सेप्ट केलं. तर इलेक्ट्रॉन डोनेट केला आहे, इलेक्ट्रॉन पेअर डोनेट केला आहे म्हणून त्याला काय म्हणणार आपण, लेविस बेस म्हणणार. आणि BF3ने ॲक्सेप्ट केला आहे म्हणून त्याला आपण ॲसिड म्हणणार, लेविस ॲसिड आणि लेविस बेस म्हणणार. सो नेक्स्ट टर्म इज ॲम्फोटेरिक नेचर ऑफ वॉटर. आता ॲम्फोटेरिक मिनिंग ऑफ ॲम्फोटेरिक काय होणार, ॲम्फोटेरिक म्हणजे असा की जो ॲसिड आणि बेससारखं ट्रीट करतो, स्वतःला ॲसिड आणि बेससारखं ट्रीट करतो. म्हणजे जर त्याचा सपोज आपण वॉटर घेतलं आहे, वॉटरची अशी ॲबिलिटी आहे की तो ॲसिड ॲज वेल ॲज बेस ॲक्ट करू शकतो. जेव्हा आपण वॉटरला जर बेससोबत रिॲक्ट केला तर तो ॲक्ट काय करणार, ॲसिड करणार. आणि जर त्याला आपण ॲसिडसोबत रिॲक्ट केला तर वॉटर ॲक्ट काय करणार, बेस करणार. द डेफिनेशन ऑफ ॲम्फोटेरिक वॉटर इज ॲम्फोटेरिक नेचर ऑफ वॉटर इज water has ability to act as an acid as well as base. Such behavior is known as amphoteric nature of water. फॉर एक्झाम्पल जेव्हा आपण वॉटरला अमोनियासोबत रिॲक्ट करत आहोत तेव्हा वॉटरचं काय होणार, H आणि OH मायनस ब्रेकडाऊन होणार. तेव्हा OH मायनस एक मिळतं आणि हा जो H+ आहे तो कशासोबत कंबाईन होतो, NH4 सोबत कंबाईन होतो आणि काय मिळतं, NH4. ठीक आहे. NH3 सोबत कंबाईन होतं आणि NH4 आपल्याला मिळतो. यामध्ये काय होतं आहे की वॉटर हा ॲक्ट करत आहे ॲसिडसारखा टुवर्ड्स NH3. म्हणजे NH3 सोबत जेव्हा त्याला आपण रिॲक्ट केला आहे तेव्हा तो काय करत आहे, ॲसिडसारखा ॲक्ट करत आहे. सेकंड रिॲक्शन, जेव्हा आपण वॉटरला रिॲक्ट केलं HCl सोबत तेव्हा HCl आपल्याला माहिती आहे स्ट्रॉंग ॲसिड आहे. ठीक आहे. मग त्याला जेव्हा आपण रिॲक्ट करू तेव्हा काय होतं की H+
आणि OH मायनस वेगळे वेगळे मिळते, सॉरी HCl H प्लस Cl मायनस मिळत आहे, तेव्हा हा जो H प्लस आहे तो H3O म्हणजे ॲसिड मिळत आहे, कॉन्जुगेटेड ॲसिड मिळत आहे, आणि Cl मायनस कॉन्जुगेटेड बेस मिळत आहे. यामध्ये काय होतं आहे, जेव्हा HCl सोबत H2O म्हणजे रिॲक्ट करत आहे तेव्हा काय होतं आहे की H2O ॲक्ट ॲज अ बेस टुवर्ड द HCl. सो नेक्स्ट टर्म इज आयनायझेशन ऑफ ॲसिड अँड बेसिस. आयनायझेशन ऑफ ॲसिड अँड बेसिस. तर आयनायझेशन ऑफ ॲसिड अँड बेसिसमध्ये काय होतं आहे की ॲसिड अँड बेसिस आर क्लासिफाईड ऑन द एक्सटेंट ऑफ डिसोसिएशन. म्हणजे आयनायझेशन हे चार प्रकारचे आहे. आयनायझेशनमध्ये काय होतं की ॲसिड आणि बेसमध्ये कशा प्रकारे आयनायझेशन होते त्यावरून डिपेंड करतं आहे, म्हणजे डिसोसिएशन कशा प्रकारे होते त्यावरून त्यांचे टाईप्स पडलेले आहे. जसं ॲसिडचे 2 टाईप पडतं, स्ट्रॉंग ॲसिड आणि वीक ॲसिड. तसेच बेसचे पण 2 टाईप पडतात, स्ट्रॉंग बेसिस आणि वीक बेसिस. स्ट्रॉंग बेसिस आणि वीक बेसिस. तर यामध्ये बघा त्यांचं कशा प्रकारे डिसोसिएशन होतं आहे, जेव्हा आपण त्याला सोल्युशनमध्ये डिझॉल्व करू तेव्हा त्यांनी कशा प्रकारे डिसोसिएशन होतं आहे त्यावरनं त्यांचे टाईप पडलेले आहे. तर स्ट्रॉंग ॲसिड अँड बेसिस आर ऑलमोस्ट कम्प्लिटली डिसोसिएटेड इन वॉटर. जेव्हा आपण स्ट्रॉंग ॲसिड किंवा बेसिस टाकू तेव्हा ते कम्प्लिटली डिसोसिएट होत आहे. म्हणजे स्ट्रॉंग ॲसिड HCl जेव्हा आपण वॉटरमध्ये टाकू तेव्हा काय होतं आहे की H प्लस आणि Cl मायनस हे कम्प्लिटली डिसोसिएट होतात. म्हणजे त्याचं मॉलिक्यूल एकही मॉलिक्यूल हे त्या सोल्युशनमध्ये प्रेझेंट राहणार नाहीत, कम्प्लिटली आयनाइज मॉलिक्यूल राहतील. सेम जेव्हा स्ट्रॉंग बेस आपण टाकू, NaOH हे स्ट्रॉंग बेस आहे, जेव्हा आपण स्ट्रॉंग बेस हा सोल्युशनमध्ये टाकू तेव्हा आपल्याला Na प्लस OH मायनस OH मायनस हे कम्प्लिटली डिसोसिएट झालेले मिळतील, कंप्लीट आयन फॉर्म झालेले मिळतील. त्याचं एकही मॉलिक्यूल तिथे अवेलेबल राहणार नाही. ठीक आहे. तसंच आता बघणार आपण जर काही एक्झाम्पल आपण टिपिकल एक्झाम्पल बघितले स्ट्रॉंग ॲसिडचे तर काय असतील, HCl, NH3, H2SO4, HBr आणि HI. तसेच स्ट्रॉंग बेसिसचे काही एक्झाम्पल असतील ते कोणते, NaOH आणि KOH. आता बघणार आपण वीक ॲसिड आणि वीक बेसिस. जसं आपण म्हटलेलं आहे की स्ट्रॉंग ॲसिड हे कम्प्लिटली डिसोसिएट असतात, ऑलमोस्ट कम्प्लिटली डिसोसिएट असतात. तसंच वीक ॲसिड हे काय असतात, वीक ॲसिड आणि वीक बेसिस आर पार्शियली डिसोसिएटेड इन वॉटर. तर पार्शियली डिसोसिएटेड म्हणजे काही प्रमाणात, जसं आपण 10 ग्राम जर टाकलेलं असेल की कोणतंही वीक ॲसिड किंवा वीक बेसिस तर ते कम्प्लिटली 10 ग्राम डिसोसिएट होत नाही. म्हणजे सपोज त्या 10 ग्रामपैकी 5 हे डिसोसिएट होतील तर 5% हे डिसोसिएट होतील तर 5 हे ॲज इट इज मॉलिक्यूल राहतील. तर वीक ॲसिडचं बेस्ट एक्झाम्पल आहे CH3COOH. यामध्ये बघा की याचं काही प्रमाणात आयनायझेशन होतं तर काही प्रमाणात ते मॉलिक्युल्स राहतात, त्यामुळे यांच्यामध्ये इक्विलिब्रियम फॉर्म होतं. तर म्हणजे जेव्हा हे एक मॉलिक्यूल असेल तेव्हा याचं काही प्रमाणात डिसोसिएशन होऊन त्याचे आपल्याला आयन्स मिळतील आणि काही आयन्स कंबाईन होऊन आपल्याला मॉलिक्यूल मिळेल, म्हणून यामध्ये इक्विलिब्रियम साईन अवेलेबल असतं. सो एक्झाम्पल ऑफ वीक ॲसिड अँड वीक बेसिस आर ॲसिटिक ॲसिड, HF H2S हे काय आहे, वीक ॲसिडचे एक्झाम्पल्स आहे. तसेच FeOH3 आणि COOH2 हे एक्झाम्पल्स आहेत वीक बेसिसचे. सो नेक्स्ट टर्म इज डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ वीक ॲसिड और वीक बेसिस. डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ वीक ॲसिड और वीक बेसिस. यामध्ये आपल्याला वीक ॲसिड आणि वीक बेसिसचंच डिसोसिएशन कॉन्स्टंट काढायचं आहे. तर यामध्ये आपण काय केलेलं आहे की वीक ॲसिड हा अरेनियस वीक ॲसिड घेतलेला आणि वीक बेस हा अरेनियस वीक बेस घेतलेला आहे. जेव्हा आपण वीक ॲसिडला वॉटरमध्ये डिझॉल्व करू तर तेव्हा आपल्याला काय मिळतं, याचे आपण काय केलेलं आहे, वीक ॲसिड घेतलेलं आहे, याला आपण वॉटरमध्ये डिझॉल्व केलं तर आपल्याला काय मिळतं, H+ आयन आणि A- आयन मिळतं. H+ आयन आणि A- आयन मिळतं. H+ आयन आणि A- काही प्रमाणात मिळतं, तर त्यातल्या त्यात आपल्याला मॉलिक्युल्स पण मिळतं. तर यामध्ये जेव्हा इक्विलिब्रियम फॉर्म होतं आहे तेव्हा इक्विलिब्रियम आपण कशाला, इक्विलिब्रियम कॉन्स्टंट कशाने देतो, K विच इज इक्वल टू K, मतलब डिसोसिएशन कॉन्स्टंटला तो इक्वल करते. याच्यामध्ये आपण वीक ॲसिडचा बघत आहोत त्यामुळे इथे आपण A लिहत आहोत. तर काय होणार, डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ वीक ॲसिड
कशाने रिप्रेझेंट करतो आपण, के एने रिप्रेझेंट करतो. आता आपल्याला माहिती आहे जे आपण केमिकल इक्विलिब्रियममध्ये शिकलेलो होतो की इक्विलिब्रियम कॉन्स्टंट लिहायसाठी आपण काय यूज करतो, कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट, कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट हे यूज करतो. तसंच आता इक्विलिब्रियम कॉन्स्टंट हे सेम कशाशी आहे, डिसोसिएशन कॉन्स्टंटची आहे. म्हणून आपण इथे पण काय करणार, कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्टमध्ये लिहिताना काय लिहू, इथे प्रॉडक्ट काय आहे, H प्लस आणि A मायनस आहे. म्हणून कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट H प्लस आणि A मायनस डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट काय आहे, H आहे. म्हणून कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट काय राहणार, HA राहणार. हे जो इक्वेशन मिळत आहे हा इक्वेशन म्हणजे आपलं काय आहे, ॲसिड डिसोसिएशन कॉन्स्टंट. हा इक्वेशन कशाचा आहे, ॲसिड डिसोसिएशन कॉन्स्टंटचा आहे. या कसा काय आहे ॲसिड डिसोसिएशन कॉन्स्टंटचं इक्वेशन, के ए इक्वल्स टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. सिमिलरली जसं आपण वीक ॲसिडचं बघितलेलं आहे तसंच आपण वीक बेसचं देखील बघू. तर वीक ॲसिडमध्ये आपण HA कन्सिडर केलेलं होतं आणि वीक बेसमध्ये आपण काय कन्सिडर करू, BOH. आणि BOHला जेव्हा आपण वॉटरमध्ये डिझॉल्व करत आहोत तेव्हा आपल्याला आयन्स मिळतील, ते त्याचं डिसोसिएशन होणार. ते आपल्याला काय मिळतं आहे, B प्लस आणि OH मायनस. हा पण वीक असल्यामुळे याचं कम्प्लिटली डिसोसिएशन होत नाही. त्यामुळे आपल्याला काय मिळतं की काही प्रमाणात BOH तसंच्या तसं असतं. सोल्युशनमध्ये BOHचे पण मॉलिक्युल्स आपल्याला दिसतील आणि B प्लस आणि OH मायनसचे आयन्स पण दिसतील. तर B प्लस आणि OH मायनस कंबाईन होऊन आपल्याला BOH पण मिळेल आणि याचं पण प्रोसेस सेम आयनायझेशनमध्ये फॉर्म होत राहील. म्हणून यांच्यामध्ये इक्विलिब्रियम साईन फॉर्म होतं, म्हणजे ते इक्विलिब्रियम प्रोसेसमध्ये येतात. रेट ऑफ रिॲक्शन इक्वल्स टू रेट ऑफ फॉरवर्ड रिॲक्शन इक्वल्स टू रेट ऑफ बॅकवर्ड रिॲक्शन हे सेम होतं. म्हणून याच्या पण देखील काय होतं की इक्विलिब्रियम कॉन्स्टंट आपल्याला मिळतं. आणि हे इक्विलिब्रियम कॉन्स्टंट कशाची सिमिलर आहे, डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ वीक बेसेसचं घ्यायचं आहे. म्हणून इथे आपण काय लिहिणार, B लिहिणार. आताच आपण म्हटलेलं होतं की डिसोसिएशन कॉन्स्टंट काढायचं असेल किंवा इक्विलिब्रियम कॉन्स्टंट काढायचं असेल तर त्याचा फॉर्म्युला काय, कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. मग तो आपण वीक बेससाठी पण अप्लाय करू. तर KB इक्वल्स टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. इथे प्रॉडक्ट काय आहे, B प्लस आणि OH मायनस. मग आपण काय लिहिणार, KB इक्वल्स टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ B प्लस इन ॲक्वस डिवायडेड बाय इंटू OH मायनस डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट काय आहे, BOH. हे कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. आणि हा इक्वेशन काय होईल, हा इक्वेशन होणार डिसोसिएशन बेस डिसोसिएशन कॉन्स्टंट. सो यावरून आपल्याला डेफिनेशन काय मिळणार, आपल्याला डिसोसिएशन कॉन्स्टंटची, डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ ए वीक ॲसिड ऑर अ वीक बेस इज defined as an equilibrium constant for the dissociation equilibrium of an acid or the base. काय मिळणार, इक्विलिब्रियम कॉन्स्टंट फॉर द डिसोसिएशन ऑफ an equilibrium of an acid or the base is. ही झाली डेफिनेशन ऑफ डिसोसिएशन कॉन्स्टंटची. सो नेक्स्ट टर्म इज ओस्टवाल्ड डायल्यूशन लॉ. ओस्टवाल्ड डायल्यूशन लॉ हे अरेनियस कॉन्सेप्ट ऑफ ॲसिड आणि बेसेस यावर डिपेंड राहणार आहे. हे एक्सप्रेस केलेलं आहे क्वांटिटेटिव्हली बाय FW ओस्टवाल्डने इन द फॉर्म ऑफ डायल्यूशन लॉमध्ये त्यांनी हे एक्सप्लेन केलेलं आहे इन 1888 मध्ये. याच्यामध्ये काय आहे की रिलेशनशिप बिटवीन डिसोसिएशन कॉन्स्टंट हे केनी रिप्रेझेंट केलेलं होतं आपण, आणि डिग्री ऑफ डिसोसिएशन ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट, स्पेशली वीक इलेक्ट्रोलाइटसाठी आपण हे डिसोसिएट केलेलं आहे किंवा इम्प्लिमेंट केलेलं आहे याच्यामध्ये. तर डिग्री ऑफ डिसोसिएशन ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट. तर यामध्ये आपण डिग्री ऑफ डिसोसिएशन घेतलेलं आहे ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट आणि रिलेशनशिप बिटवीन कशामध्ये, दोन याच्यामध्ये रिलेशनशिप्स आहे. त्यामध्ये पहिलं आहे की के आणि याचंच रिलेशनशिप कशाशी राहणार, अल्फाशी. या दोघांचं रिलेशनशिप पाहण्यासाठी आपण ओस्टवाल्ड डायल्यूशन लॉ आता बघू वीक ॲसिडचं. सो वीक ॲसिड
कन्सिडर केलं आपण वीक ॲसिड काय आहे, वीक ॲसिड आहे HA, जे आत्ताच आपण बघितलं होतं HA हे आपण वीक ॲसिड घेतला आहे. तर वीक ॲसिड हे काय करणार, पार्शियली डिसोसिएट होणार. पार्शियली डिसोसिएट झालं इन द सोल्युशन, त्यामुळे आपल्याला काय मिळतं आहे H+ अँड A- पार्शियली फॉर्म होणार सोल्युशनमध्ये. बरोबर आहे, आपण आत्ताच म्हटलं. त्यामुळे यांच्यामध्ये इक्विलिब्रियमचं साईन असणार आणि इक्विलिब्रियमचं साईन असल्यामुळे आपल्याला काय मिळतं आहे की HA हे पार्शियली डिसोसिएट होणार H+ आणि A- जे ॲक्वस सोल्युशनमध्ये राहील बोथ. ठीक आहे, तर याचं आपल्याला डिसोसिएशन कॉन्स्टंट काढायचं आहे, जे आपण आत्ताच काढलेलं होतं. तर ॲसिड डिसोसिएशन कॉन्स्टंट इज गिवन बाय कशानी, Ka नी गिवन दिल्या जाईल. तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट HA H+ आणि A- डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट विच इज HA. ठीक आहे, तर हे झालं आपलं ॲसिड डिसोसिएशन कॉन्स्टंट. आता स्टार्टिंगला जेव्हा आपण रिॲक्शन करू त्याची, तर स्टार्टिंगला इनिशियल जेव्हा आपण एखादी कोणतंही कंपाऊंड घेणार, तो स्टार्टिंगला काय राहणार, 0. म्हणजे प्रॉडक्ट जेवढंच आहे तेवढंच प्रॉडक्ट काय मिळणार आपल्याला, 0 मिळणार. त्यांचं डिसोसिएशन काय राहणार, 0 राहणार. इथे आपण सपोज HA हे 1 मोल घेतलं आहे. नाऊ इनिशियली स्टार्टिंगला HA काय राहणार आहे, 1 मोल राहणार आहे. तर आपल्याला त्याचं इनिशियल डिसोसिएशन काय राहणार, 0 म्हणजे आपल्याला H+ आयन्स आणि An- टाकल्याबरोबर मिळणार नाही. आणि नंतर काही टाईम नंतर त्याचं आपल्याला इक्विलिब्रियम मिळणार, तेव्हा काय 1 मधून काही प्रमाणात आपल्याला आयन्स मिळतील. काही प्रमाणात जेव्हा आयन्स मिळतील तेव्हा काय होणार, अल्फा हे H+ आयन मिळतील आणि A- हे देखील अल्फा एवढं आयन्स मिळतील. ठीक आहे, त्याचनंतर आता आपल्याला कॉन्सन्ट्रेशन बघायचं आहे ॲट अ व्हॉल्यूम Vमध्ये. तर काय होईल की HAमध्ये आपल्याला काय मिळतील कॉन्सन्ट्रेशन, 1 - अल्फा हे एवढे त्याचं किती व्हॉल्यूममध्ये राहणार आहे, डिवायडेड बाय V व्हॉल्यूममध्ये. तसंच आपल्याला H+ काय मिळणार, अल्फा डिवायडेड बाय V मिळणार आणि हे अल्फा डिवायडेड बाय V मिळणार. सो नेक्स्ट काय आहे की जसं जेव्हा आपल्याला हे मिळाल्यानंतर जी व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे अल्फा H+ HAची काय मिळालेली आहे, कॉन्सन्ट्रेशन ॲट इक्विलिब्रियम मोल DM³ 1 - अल्फा डिवायडेड बाय V मिळालेली आहे. ठीक आहे, HAची व्हॅल्यू आपल्याला काय मिळालेली आहे, ॲट इक्विलिब्रियममध्ये HA इज इक्वल्स टू 1 - अल्फा डिवायडेड बाय V मोल DM³ मिळालेला आहे. ठीक आहे, मोल पर DM³ मिळालेला आहे. तसंच प्रॉडक्ट काय होतं आपलं, H+ आणि A- यांची व्हॅल्यू काय आहे, अल्फा डिवायडेड बाय V मिळालेली आहे. आता ही व्हॅल्यू आपल्याला कशात पुट करायची आहे, जो आपला ॲसिड डिसोसिएशन कॉन्स्टंट होता त्याच्यामध्ये आपल्याला कशाची, HAची आणि A+ आणि A- व्हॅल्यू पुट करायची आहे. तर काय आहे आपल्याकडे, A इक्वल्स टू H+चं अल्फा बाय V इंटू अल्फा बाय V डिवायडेड बाय 1 - अल्फा बाय V हे मिळालेलं आहे. हे कशावरनं मिळालेलं आहे, जो आपला ॲसिड डिसोसिएशन कॉन्स्टंट होतं त्याच्यावरनं आपल्याला ही व्हॅल्यू मिळालेली आहे. बरोबर, आता काय होणार, हेवी आणि हेवी गेट कॅन्सल होणार. तर आपल्याला काय मिळणार, Ka इक्वल्स टू अल्फा स्क्वेअर डिवायडेड बाय 1 - अल्फा इंटू V. हा इक्वेशन मिळाला आपल्याला. ठीक आहे, कोणता इक्वेशन मिळाला, अल्फा स्क्वेअर डिवायडेड बाय 1 - अल्फा डिवायडेड इंटू V हा इक्वेशन मिळाला आहे. आता इफ C इज द इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ ॲन ॲसिड इन मोल पर DM³ अँड V इज द व्हॉल्यूम इन DM³ पर मोल, तर आपल्याला कॉन्सन्ट्रेशन काय मिळणार, C इक्वल्स टू 1/V. आता हे जे 1/V आहे याला आपण कशाशी रिप्लेस करणार, Cशी रिप्लेस करणार या इक्वेशनमध्ये. तर आपला इक्वेशन काय मिळेल, म्हणजे या 1/V जे दिलेली आहे हे 1/V आपण 1/V याला कशाने रिप्लेस करणार, Cनी रिप्लेस करणार. का, कारण C इक्वल्स टू 1/V होतं म्हणून. तर नेक्स्ट इक्वेशन आपल्याला काय मिळतं, Ka इक्वल्स टू अल्फा स्क्वेअर इंटू C डिवायडेड बाय 1 - अल्फा हे होतं. नंतर आपल्याला माहिती आहे की वीक ॲसिडसाठी काही प्रमाणातच फक्त त्याचं डिसोसिएशन होतं. तर त्यामुळे डिग्री ऑफ डिसोसिएशन काय होणार,
खूप कमी होणार. म्हणजे 100% जेव्हा आपण त्यांना टाकत आहोत तेव्हा आपल्याला 100% डिसोसिएशन मिळत नाही आहे, म्हणून ते खूप व्हेरी स्मॉल प्रमाणात राहणार आहे. म्हणून आपल्याला व्हॅल्यू काय मिळते, 1 मायनस अल्फाची ही ॲप्रॉक्सिमेट कशाशी रिलेटेड कशी राहील, 1 प्रमाणे राहील. कारण आपण 1 मायनस अल्फा घेत आहोत आणि अल्फाची व्हॅल्यू काय आहे, खूप कमी आहे, त्यामुळे ते काय होणार, एकच व्हॅल्यू राहणार. म्हणून आपल्याकडे केची व्हॅल्यू, के एची व्हॅल्यू काय मिळत आहे, के ए इक्वल्स टू अल्फा स्क्वेअर इंटू सी, अल्फा स्क्वेअर इंटू सी मिळत आहे. आता आपल्याला काय काढायचं आहे, अल्फा काढायचं आहे. म्हणून अल्फाला काय करणार आपण, एक साईडला घेणार. अल्फा स्क्वेअर इक्वल्स टू के ए डिवायडेड बाय सी, के ए डिवायडेड बाय सी. आता अल्फा इक्वल्स टू काय होईल, रूट अंडर रूट ऑफ के ए डिवायडेड बाय सी. म्हणजे अल्फाची व्हॅल्यू काय मिळते आपल्याला, अंडर रूट ऑफ के ए डिवायडेड बाय सी. हे जो आहे हा आहे आपला ओस्टवॉल्ड डायल्युशन लॉ. हा आहे आपला ओस्टवॉल्ड डायल्युशन लॉ. याच्यामध्ये आपल्याला बरोबर आहे की आपल्याला डिग्री ऑफ डिसोसिएशन आणि के एचं रिलेशन मिळालं आहे. म्हणजे डिसोसिएशन कॉन्स्टंट आणि डिग्री ऑफ डिसोसिएशन या दोघांचंही रिलेशन इथे मिळालेलं आहे. यालाच आपण एक प्रकारे अजून लिहू शकतो. ते कसं की आपण ह्याच्यामध्ये सी व्ही 1/v सीने रिप्लेस केलं होतं आणि 1/v तसंच जर ठेवलं तर आपल्याला काय मिळतं की के ए इक्वल्स टू अल्फा स्क्वेअर डिवायडेड बाय व्ही मिळत आहे. अल्फा स्क्वेअर डिवायडेड बाय व्ही मिळत आहे. तर याला आपल्याला अल्फाची व्हॅल्यू काढायची आहे. तर अल्फा इक्वल्स टू अल्फा स्क्वेअर इक्वल्स टू काय होतं आहे, के ए इंटू व्ही. जर याला अल्फामध्ये लिहिलं तर काय होतं, अल्फा इक्वल्स टू अंडर रूट ऑफ के ए इंटू व्ही, के ए इंटू व्ही. म्हणजे आपल्याला 2 टाईपचे रिलेशन्स मिळाले आहे. कशामध्ये, ओस्टवॉल्ड डायल्युशन लॉ ऑफ वीक ॲसिडमध्ये. अल्फा इक्वल्स टू के अंडर रूट ऑफ के इंटू व्ही आणि अल्फा इक्वल्स टू अंडर रूट ऑफ के डिवायडेड बाय सी. आय होप ऑल थिंग्स आर क्लिअर टू यू. थँक यू क्लास.